उत्पादकांना आपल्या मालाची विक्री आणि व्यापाऱ्यांना खरेदी सुलभतेने तसेच एकाच ठिकाणी करता यावी यासाठी असलेले ठिकाण म्हणजे बाजार समिती। परंतु लाखो रुपये उत्पन्न असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने त्या ठिकाणी रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे झाले आहे। पावसाच्या पाण्याने रस्ता हा संपूर्ण चिखलमय झाला असून यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये सुद्धा पाणी, चिखल, खड्डे यातून रस्ता शोधण्याची वेळ बाजार समितीच्या आशीर्वादाने आली आहे। नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाल्याने सोमवारी तालुक्यातून धान्य घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये प्रवेश करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। त्यामुळे अमरावती यवतमाळ महामार्गावर दिवसभर वाहतुकीची कोंडी झाली होती। वाहतुकीची कोंडी बरोबरच अनेक रस्त्यावरील खड्डे चिखलामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। बाजार समितीचे सभापती व सचिव यांचे बाजार समितीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे सभापती व सचिव यांनी या बाबीकडे लक्ष देऊन त्या रस्त्याचे सिमेंटीकरण करावे अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। आम्ही नांदगाव खंडेश्वर येथे माल विक्री केंद्रात माल विकायला आलो, तरी आमचा नापेटचा नंबर वगैरे लागलाय, तर आमच्या गाड्या इथं खूप फसत आहे। समोर कॅमेरा इथं गाड्या आमच्या खूप फसत आहे, तरी आमची मागणी आहे यांनी रोड करावा तयार आणि तेव्हाच कास्तकाराला बोलावा आणि यांच्या गाड्या बोलावा। उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सवालाके, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।